मित्रांनो, सोसाट्याच्या वारा धडकी भरवणारा राज्याच्या या भागांमध्ये वादळाचा इशारा। मान्सूनच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असतानाच हा अखेरचा टप्पा अनेकांसाठी अडचणींचा सामना ठरत आहे। कारण बहुतांश भागांमध्ये उकाडा वाढत चालल्याने हा दहा अनेकांना सोसावा लागत आहे। एकीकडे उकाडा अडचणी जाणवत असताना दुसरीकडे राज्यात मान्सूनपूर्व पाऊसही धुमाकूळ घालत आहे। वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळेही नागरिकांची तारांबळ उडताना दिसत आहे, तर शेत आणि फळबागांचेही नुकसान होत आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी असेल। सांगता येतं येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। राज्यात येत्या काळात तापमानवाढीचा चढ उतारही पाहायला मिळणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यावेळी ताशी 30 ते 40 किमी इतक्या वारे वाहण्याची शक्यता आहे। परिणामी या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर इथे मराठवाड्यातही सोसाट्याचा वारा थैमान घालण्याची शक्यता आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे।